मुंबईच्या मालाडमधून मोठी बातमी। आपण उभे आहोत बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या समोर। अवघ्या 48 तासामध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका शातीर आरोपीला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे। त्याची माहिती घेतली असता असं समजले आहे की त्यांनी या प्रकारचे आणखी काही गुन्हे केलेले असं समजलेले आहे आणि दोन पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने अवघ्या 48 तासात त्याला जेलबंद करून त्याला गजाआड करण्यात आलेला आहे। बांगुरनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड साहेब यांच्याशी माहिती घेतली असता आपल्याला काही गोष्टी समोर आल्या। त्याचा व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती बघू शकता। 30/3/2026 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास एक महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले। तिने तिच्या परिवारासोबत गोरेगाव स्पोर्ट्स क्लब टोयोटा गल्ली ह्या ठिकाणाहून जात असताना एका बाईक स्वाराने उलट दिशेने येऊन तिची छेडखानी करून पळून गेला। त्यानंतर ती महिला पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्यानंतर बांगुरनगर पोलीस स्टेशनला अशाच प्रकारचा इन्सिडेंट 14/3/2026 रोजी झालेला होता। असे 2 इन्सिडेंट झाल्यामुळे आम्ही त्या आरोपीच्या येण्याचा आणि जाण्याचा ज्या मार्गे आला ज्या मार्गे परत गेला ते सगळे सीसीटीव्ही कॅमेरे छानण्यासाठी डिटेक्शनचे पथक API सरोळकर आणि API रंधे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना डेप्यूट केलं। दोन्ही पथकाने सातत्यपूर्ण 30 तारखेची घटना झाल्यानंतर आरोपी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बांगुरनगर पोलीस स्टेशनपासून आरोपी ज्या ठिकाणी राहतो RA कॉलनी तो पत्ता आहे त्यांचा जेमिनी बिल्डिंग SRA मयूरनगर RA कॉलनी ह्या ठिकाणापर्यंत जवळपास 29 CCTV कॅमेरे चेक केले। ते कॅमेऱ्यातून चेक केल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी राहत असल्याचं कन्फर्म झाल्यानंतर सकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन्ही टीमने आरोपीला ती ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याच्याकडे तपास केला तर त्याच्याकडून अजून माहिती मिळाली की त्याने समतानगर पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारचा गुन्हा 30 तारखेला रात्री 12:30 वाजता केल्याचं समजलं। आम्ही आरोपीला 1 तारखेला अटक केली होती। 4 तारखेपर्यंत 254/26 या गुन्ह्यामध्ये तो कस्टडीत होता। आज पुन्हा आम्ही बांगुरनगर पोलीस स्टेशनचा 14 तारखेला जो गुन्हा दाखल झाला होता 190/26 यामध्ये ताबा घेऊन उद्या माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहेत आणि त्याची कस्टडी रिमांड वाढवून घेणार आहेत। सरांची क्या होती कसा करता मोडस ऑपरेंडी हीच रॉंग साईडने जाणे आणि महिलांची छेडखानी करणे ही त्याची मोडस आहे। अजूनही त्याच्याकडे पिच्यापूर्वी मुंबई शहरात कुठे गुन्हे केले असेल तर आम्ही इतर पोलीस स्टेशनला सुद्धा माहिती देत आहोत की अशा प्रकारचे गुन्हे आपल्या हद्दीत झाले असतील तर तात्काळ बांगुरनगर पोलीस स्टेशनकडनं माहिती घ्या आणि कोर्टामध्ये त्याच्यासाठी मूव व्हा। आरोपीचं बॅकग्राऊंड फक्त आरोपी फिल्म लाईनमध्ये काम करतो। म्हणजे स्टेजवर जे शूटिंगसाठी जे लाईट फ्लॅशबॅक मारतात त्याचं काम करतो तो आणि इतर वेळामध्ये तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो अशी तपासात त्याने माहिती दिलेली आहे। तर अजूनही आम्ही तपास करत आहोत। अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत आणि सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।